गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे। खरं तर हे प्रकरण अनेक दिवसांपासून चर्चेत आहे। मात्र बांगलादेशातील इस्कॉनचे नेते चिन्मय कृष्णदास यांना कोणतंही अटक वॉरंट न देता ताब्यात घेतल्याने तसंच त्यांनी काढलेल्या शांतता रॅलीत उपस्थित लोकांवर बांगलादेश पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळलं आणि त्याचे पडसाद जगभरात पडलेले पाहायला मिळाले। आताही हे प्रकरण थांबत नसल्यामुळं अमेरिकेत देखील या हल्ल्याच्या निषेधार्थ एका मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। पण हा मोर्चा नेमका कोणी आयोजित केला होता, या मोर्चाच्या माध्यमातून नेमक्या कोणत्या मागण्या करण्यात आल्या तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी। खरं तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने या हल्ल्याचा तीव्र निषेध आधीच व्यक्त केला आहे आणि जगातील हिंदू समुदायाला आश्वासन दिलं आहे की त्यांच्या चिंता दूर केल्या जातील। याशिवाय भारतातील विविध हिंदू धर्मगुरूंनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे। भारतातील प्रसिद्ध प्रवचनकार देवकीनंदन ठाकूर यांनी तर बांगलादेशातील हिंदूंसाठी तिथंच एक वेगळा हिंदू देश निर्माण करण्याची तळमळ आधीच बोलून दाखवली आहे। खरं तर भारतीय माध्यमांनी हा विषय उचलून धरल्याने त्यानंतर जगभरातील हिंदू समुदाय या प्रकरणावर व्यक्त होताना आणि बांगलादेश सरकारच्या निष्क्रिय धोरणावर रोष व्यक्त करताना दिसत आहे। त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी अमेरिकेतील हिंदूंनी विराट मोर्चाचं आयोजन केलं होतं। व्हाईट हाऊस पासून कॅपिटल हिल पर्यंतच्या या मोर्चामध्ये अमेरिकेतील हजारो हिंदू नागरिक सहभागी झाले होते। शांततेत काढलेल्या या मोर्चात सहभागी नागरिकांनी बायडन प्रशासनाला आणि भावी ट्रम्प प्रशासनाला हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे। तसंच हिंदूंचं रक्षण करावं आणि हिंदूवरील हल्ल्यातील दोषीवर कारवाई करण्यास बांगलादेशातील नवीन सरकारला सांगण्याचं आवाहन यावेळी हिंदू समुदायाकडून करण्यात आलं। सोमवारी आयोजित केलेल्या या मोर्चामध्ये स्टॉप हिंदू जेनोसाइड ORG, बांगलादेशी डायस्पोरा ऑर्गनायझेशन्स आणि हिंदू ॲक्शन्स या संघटनांनी अमेरिकेतील कंपन्यांनी बांगलादेशातून कपडे खरेदी करणं थांबवावं अशी देखील मागणी केली। बांगलादेश वस्त्रोद्योग निर्यातीसाठी अमेरिकेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे। शिवाय भारतीय उपखंडातील हिंदूंचा मोठा पाठिंबा बांगलादेशातील हिंदूंना आहे, असं या दरम्यान संयोजकांनी सांगितलं आहे। जागतिक बँक, आशियाई विकास बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून बांगलादेशला मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं जातं। वित्तीय संस्था या सामाजिक न्याय धोरण राबवतात, त्यामुळे या वित्तीय संस्थांनीही बांगलादेश सरकारला सामाजिक न्याय धोरण राबवण्यास सांगावं अशी मागणी यावेळी केली गेली। वास्तविक पाहता भारतात आजही बांगलादेशी अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी हिंदू शक्ती एकवटली असल्याचं दिसून येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर मानवाधिकार दिनाचं औचित्य साधून देशभरात सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू न्याय यात्रा काढण्यात आल्या। या दरम्यान स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आल्याचंही पाहायला मिळालं। सिंधुदुर्ग इथंही भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली न्याय मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी बोलताना आमदार नितेश राणे यांनी बांगलादेशी जिहाद्यांना ठेचायला आम्हाला 5 मिनिटंही पुरेशी आहेत, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याही हिंदूवर अत्याचार होऊ देणार नाहीत। हिंदू न्याय यात्रेच्या निमित्ताने हाच संदेश आम्हाला बांगलादेशी हिंदूपर्यंत पोहोचवायचा होता, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे। त्यामुळे या संदर्भात भाजपची भूमिका तर स्पष्ट झाली आहे, मात्र तथाकथित सेक्युलर नेते मात्र यावर चकार शब्द काढायला तयार नाहीत। खरं तर जनतेला अशा नेत्यांच्या निष्क्रियतेचा अंदाज विधानसभा निवडणुकीच्या आधीच आला असावा, कारण या निवडणुकीच्या निकालानंतर जनतेने हिंदू विरोधी नेत्यांना स्पष्टपणे नाकारलं असल्याचं दिसून येत आहे। आणखीन एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून करावा लागेल, तो म्हणजे जेव्हा इस्रायल आणि हमासचं युद्ध सुरू होतं तेव्हा इथल्या काही अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला होता। आता तर चक्क आपल्या शेजारच्या देशातच हिंदू अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत, हिंदूंची घरं आणि मंदिरं उद्ध्वस्त केली जात आहेत आणि गेल्या कित्येक दिवसांपासून बांगलादेशी हिंदू या द्वेषाच्या आगीत होरपळून निघत आहेत। मात्र एकाही कलाकाराला याबद्दल निषेध व्यक्त करावा असं का वाटलं नसेल, असा सवाल आता उपस्थित होत आहे। या घटनेनंतर इतर धर्मियांना जसे मानवाधिकार आहेत तसेच हिंदूंना नाहीत का, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। एकूणच जागतिक हिंदू समुदाय जसा एकत्र येत आहे तशी बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणाची आणि त्यांना न्याय देण्याची मागणी वाढत आहे। त्यामुळे बांगलादेश सरकारने आणि जागतिक नेत्यांनी निरपराध जीवांचं रक्षण करण्यासाठी आणि गुन्हेगारांना अद्दल घडवण्यासाठी आता कारवाई केली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे। तर बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यानंतर जगभरातील हिंदू समुदाय जात पात वर्ण भेद हे सगळं विसरून आता एकत्र येतोय का, ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।